रसिका कॉफी मस्त. मग आजपासून मी तुला म्हणते विचारेन काय झालंय आज, थोडीशी प्रिऑक्युपाईड वाटतेस तू. ऑक्युपाईड असंच नाही ग, पण खरं सांगायचं तर आज काय झालं माहिती का, आज आमची आता 10वीच्या एक्झाम सुरू झाल्यात. सो मुलं आलेली डाऊट सेशनसाठी, क्लिअरिंगसाठी वगैरे, आणि मग मी बऱ्यापैकी 1-2 तास त्यांच्याबरोबर बसून गप्पा मारणं आमचं चाललं होतं. आधी डाऊट्स क्लिअर केले, मग काय ते. पण ती मुलं खूप स्ट्रेस वाटली माहिती 10वीच्या परीक्षेची. आणि आय फेल्ट सो बॅड की अरे 15-16 वर्षाची मुलं आहेत आणि एवढे स्ट्रेस्ड की म्हणजे हे नाही झालं तर काय होईल, बरोबर. या ह्याच्यात यायला लागली आहेत ग ही मुलं हल्ली. रात्रीचे एवढ्या वेळ अभ्यास आणि हे सगळं. सो आय वॉज लिटल बिट की अरे काय म्हणजे काय आपण त्यांना देतोय, काय एवढा स्ट्रेस, या ह्यानी थोडंसं ते डोक्यात चालू होतं. 10वी-12वी म्हणजे प्रचंड स्ट्रेस, काय अर्थच नाही. पण आपल्या वेळेस नव्हतं बरं का असं. म्हणजे आपण खूपच रिलॅक्स होतो त्या मनाने, असं नाही वाटत तुला? खूपच रिलॅक्स होतो असं नाही. हे बघ, आपण पण करिअर केलं. हो ग, पण असं नाही की आपण करिअर केलं नाही, किंवा आपल्या वेळेस उलट आपल्या वेळेस मेरिट लिस्ट असायच्या, टॉपर्सचं लेवल वेगळं असायचं, हे सगळं असायचं. पण काय होतं तर माहिती का, आपल्या वेळेस एवढी कॉम्पिटिशन नव्हती. एक्झॅक्टली तेच. सध्या आता काय झालंय की पॉप्युलेशन वाढली आहे. पॉप्युलेशन वाढल्यामुळे कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट वाढली आहे. पेरेंट्सना पाहिजे की माझ्या मुलांनी प्रत्येक क्षेत्रात अगदी टॉपमोस्ट असायलाच पाहिजे. आणि एक पेरेंट्सची भीती पण, त्यांची पण एक इन्सिक्युरिटी, ती पण त्यांच्या अपेक्षाही काही चूक आहेत असं नाही म्हणता येणार, कारण त्यांना दिसतंय ना की पुढे आपल्याच मुलांचा विचार करून की या कॉम्पिटिशनमध्ये टिकाव तर लागायला पाहिजे. त्यासाठी पेरेंट्स सुद्धा थोडं प्रेशराईज करतात, नाही असं नाही. पण खूपच आहे ते प्रमाण आणि ते कमी व्हायला पाहिजे. कारण स्ट्रेसनी प्रश्न सुटणार नाही आहे, उलटं प्रश्न वाढतच जाणार आहे. तर पण मला एक सांग की एवढा जो काही स्ट्रेस आहे तर हां, आणि अजून एक फार महत्त्वाची गोष्ट ना, हा स्ट्रेस आहे हे कळायला सुद्धा समजत नाही अगं बऱ्याचदा. म्हणजे ना लक्षणं प्रत्येकाची वेगळी असतात की अच्छा हे मला होतं हे स्ट्रेसमुळे होतं आहे. जसं आता तळहाताला घाम येणं, भीती वाटणं, हे दिसूनच येतं तुम्हाला की कळतं आणि हे माहिती आहे सगळ्यांना. पण अगं खूपदा म्हणजे परीक्षा जवळ आली की सर्दी होणं, शिंका येणं, झोप न येणं आणि विसरणं परीक्षेच्या वेळेस, हे अगदी होतंच. तर तो स्ट्रेस कमी कसा करता येईल याकडे जास्त लक्ष असायला पाहिजे, असं नाही वाटत तुला? खरंय, पण प्रॉब्लेम कुठं होतोय माहिती का, हल्ली पेरेंट्स मुलाला ॲज अ प्रोजेक्ट ट्रीट करतायत. ओके, दिस प्रोजेक्ट हॅज टू बी सक्सेसफुल. ओके, हा जो माझा म्हणजे मूल, हे मूल म्हणून नाही तर तो प्रोजेक्ट म्हणून ट्रीट केलं जात आहे. ओके, हे प्रोजेक्ट हे 10 वर्षापूर्वी माझ्या हातात आले आणि हे मी आता सक्सेसफुल करायचं आहे. सो तो एक फार मोठा भाग होतोय. दुसरं कसं होतंय ना की अगदी लहानपणापासून, म्हणजे तू बघ, जेव्हा मूल जन्माला येतं, ओके, से 0 to 3 years 4 years पर्यंत ते मूल अतिशय स्ट्रेस फ्री असतं, गोड पिरियड छान त्यांचे ते एन्जॉय करत असतात काही. पण ज्या मोमेंटला तुम्ही त्या मुलाला नर्सरी 1, नर्सरी 2 अशा ह्याच्यात घालता, त्या मोमेंटला काय व्हायला लागते, पेरेंट्सची पण कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट आतनं सुरू होती. आणि अतिशय साधं सांगायचं तर त्यांना जे हे दिलं जातं, क्रेयॉन्स म्हण किंवा ड्रॉइंग म्हण, ओके, ते बेसिकली त्यांचे मोटार स्किल डेव्हलप करण्यासाठी दिलेलं असतं. किंवा एक साधा असा एक स्क्वेअर दिला जातो की त्या स्क्वेअरमध्ये स्क्रिबल करा, कलर भरा, आणि ते त्याच्या बाहेर येता कामा नाही. ओके, सो ते का बाहेर येता कामा नाही का, तर टू डेव्हलप युअर कॉन्सन्ट्रेशन स्किल. पण टीचरनी जर चुकून एखाद्या पेरेंटला सांगितलं की हा मुलगा ते करताना थोडंसं इकडे तिकडे लक्ष देतो, पेरेंट्स इमिडिएटली 10-12 ड्रॉइंगची पुस्तकं आणणार. आणि सो दे हॅव टू अंडरस्टँड की हे मोटार स्किल डेव्हलप करण्यासाठी आहे, हे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन स्किल डेव्हलप करण्यासाठी आहे. देर इज नो कॉम्पिटिशन बिहाइंड इट. सो ते त्यांना समजणं फार गरजेचं आहे, आणि अनफॉर्च्युनेटली सध्या ते होत नाहीये. बरोबर. ओके, हां, हे तुझं म्हणणं मला पटतंय ग. पण ठीक आहे, म्हणजे एवढ्या लहान वयामध्ये नकोच आहेत 100%, काही गरजच नाही आहे. पण अगं पेरेंट्सच्या काही अपेक्षा असताच कामा नाहीत का? असं तर नाही होणार ना पुढे. म्हणजे मेन 10वी 12वी आणि करिअर इयर जिथे चालू होतात
इथे पालकांच्या अपेक्षा असणार ना, का असता कामा नयेत. नाही, बरोबर आहे ग, पालकांच्या अपेक्षा असायलाच पाहिजेत. ओके, त्याच्यात काहीच चुकीचं नाही आहे. आपल्या वेळेस आपल्याही पेरेंट्सच्या एक्सपेक्टेशन होत्या बरोबर. आणि ते त्या मुलाच्या चांगल्यासाठीच करतायत. बेसिकली ना, हे मुलांनीही समजून घ्यायला पाहिजे. हल्ली जे एक चाललंय की पेरेंट्सनी साधं सांगितलं की बाबा अभ्यासाला बस, तरीही मुलं अशा ह्याच्यात की पेरेंट्स आर प्रेशरायझिंग अस. अरे दॅट्स नॉट द वे. तुमची एनर्जी चॅनलाइज करणं, तुम्हाला अभ्यासाला बसवणं, तुमच्या आयुष्यात डिसिप्लिन असणं हे फार महत्वाचं आहे. अगदी बरोबर. आणि त्याच्यात तुमचे पेरेंट्स आणि तुमचे टीचर्स मेन रोल हे करतायत. सो हे काय होतंय माहिती का, हे दोन्ही बाजूनी व्हायला पाहिजे. एका टीम मध्ये आहेत Yes. पेरेंट्स आणि मुलं. मग मुलांनीही पेरेंट्सचं समजून घ्यायला पाहिजे की ते एवढ्यासाठीच म्हणतायत की माझ्या ज्या चुका झाल्या, ओके, त्या माझ्या मुलाच्या होऊ नाही. बरोबर. There's nothing wrong in that. बरोबर, एक्झॅक्टली. आणि एक आयुष्याला डिसिप्लिन लावल्यावर तुम्ही कुठलंही करिअर करा. उद्या तुम्ही बॉलिवूडमध्ये जा, तुम्ही फॅशन डिझायनर व्हा, किंवा तुम्ही IAS शिस्त कायमच उपयोगी तुमच्या ह्याच्यात पडणार. तुम्हाला एक अगदी डिसिप्लिन बरोबर. पाहिजे. बरोबर. आणि हे मुलांनीही समजून घेतला पाहिजे की पेरेंट्स आर नॉट आ एनिमीज. तुम्ही त्यांचा पार्ट आहात. त्यांनी तुम्हाला जन्म दिलाय, सो डेफिनेटली दे वॉन्ट बेस्ट ऑफ यू. त्यांना तुम्हाला बेस्ट त्या पोझिशनवर पोहोचलेलं बघायचं आहे. बट ॲट द सेम टाइम पेरेंट्सनी पण हे रिअलाइज करायला पाहिजे की अप टू व्हॉट एक्सटेंट मुलाची लिमिटेशन किंवा तर मूल ओळखणं आपलं मूल करेक्ट. एक ओळखणं. रबर सुद्धा एका लिमिट नंतर ताणलं की ते तुटतं. बरोबर. सो दॅट ऑल्सो वी हॅव टू अंडरस्टँड. पण म्हणजे आता बघ ना, आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये, आपली एज्युकेशन सिस्टीम चांगलीच आहे, नो डाऊट. पण ना त्याच्यामध्ये बरेच विषय असतात आणि सगळ्याच विषय पालकांची ही अपेक्षा असते की त्यांनी प्रत्येक विषयातच एक्सेल करावं. तर असं होणं शक्य नाही. म्हणजे ते खूप अवघड आहे असं होणं. किंवा आवड पण असते ना प्रत्येक मुलाची. एखाद्याला सायन्स नाही आवडत, पण त्याला भाषा, लँग्वेजेस खूप आवडतात, तर त्याच्यात तो एक्सेल करतो. सायन्समध्ये कदाचित तो थोडे कमी मार्क आणेल. तर हे पण थोडं पालकांनी समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि आपण प्रवाहाच्या विरुद्ध नाही जाऊ शकत. तेच मला म्हणायचं की आपण प्रवाहाच्या विरुद्ध नाही जाऊ शकत, कारण ती सिस्टम आहे शेवटी. नाही, पण मी इथं तुला काय सांगेन माहिती का, की आता NEP मुळे भरपूर चेंजेस आलेत. ओके, आता जे आपण न्यू एज्युकेशन पॉलिसीमुळे खूप बदल झालेले आहेत, विच आर रिअली पॉझिटिव्ह. ओके, थ्रूआउट दीज इयर्स आपण आतापर्यंत फक्त आपल्या एज्युकेशन सिस्टमच्या नेगेटिव्हच बोलत आलोय. खरंय, बरोबर आहे की वी आर प्रिपेरिंग फॉर कॉर्पोरेट्स, वी आर प्रिपेरिंग फॉर सर्वंट, सिव्हिल सर्वंट तयार करते. पण तू एक विचार कर की तुम्ही हाही विचार करा की फक्त आपली एज्युकेशन सिस्टम अशी आहे की जी तुम्हाला 1ली to 10वी मल्टिपल विषय देती. ओके, सो बेसिकली मी असं म्हणेन की म्हणजे माझा विचार असा आहे की आपल्या एज्युकेशन सिस्टमच्या बाबतीत आय माइट बी रॉंग ऑल्सो. ओके, पण असं होतं ना की ते तुम्हाला वेळ देते की टॅपिंग करायला. ओके, तुमची आवड काय आहे, लँग्वेजेस आवडतात, तुम्हाला हिस्ट्री आवडतंय, तुम्हाला सायन्सेस आवडतंय, तुम्हाला मॅथ्स आवडतंय, तुम्हाला काय आवडतंय हे टॅपिंग करायला. आणि दॅट इज द रिझन की तुम्हाला 11वी 12वीत वेगळं दिलंय ना. दे हॅव मेड फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स ग्रुप, दे हॅव मेड फिजिक्स केमिस्ट्री बायो ग्रुप. आर्ट्समध्ये, ह्युमॅनिटीज मध्ये आज कितीतरी स्कोप आहे. बरोबर. सो पेरेंट्सनी बेसिकली हे समजून घ्यायला पाहिजे की दिस इज अ टॅपिंग. मुलाच्या तुम्ही कपॅबिलिटी ओळखण्यासाठी तुम्हाला ते दिलेलं आहे. अगं, व्हेरी सिम्पल एक्झाम्पल, लहानपणी आपल्याला जे ताटात दिलं जायचं सगळं, ओके, फॉर एक्झाम्पल तुला एखादी पर्टिक्युलर भाजी आवडत नसेल, पण मग आपण किती चाल ढकल करायचो, मी खाईन, नाही खाणार, मी ती साईडला करणार, मग कसं तरी गिळणार. मग मुलांचं जर तुम्ही जेवणाच्या बाबतीत 1760 चॉईसेस देता, मग तुम्ही अभ्यासाच्या बाबतीत का देऊ शकत नाही की ठीक आहे, यू डोंट लाईक मॅथ्स, ओके, जस्ट सी टू इट, यू विल गेट पासिंग मार्क्स. ते महत्वाचं आहे. नाही तर होतंय काय, बरोबर आहे, हेच महत्वाचं आहे की प्रत्येक विषयामध्ये मूल एक्सेल नाही करणार आहे. फार कमी मुलं असतात अशी की जी सगळ्याच विषयामध्ये अगदी पैकीच्या पैकी म्हणा किंवा असे मार्क मिळवतात, पण ते सगळ्यांच्या बाबतीत होत नाही. आणि हे समजून घेतलं, आणि बरोबर आहे, 15 वर्षापर्यंत खरंच समजत नाही नक्की कल कुठे आहे. हो,
हो की? हार्डली 1% मुलांना कळत असतं की मला काय नक्की करायचं काय आहे. आवडतंय, बरोबर अदरवाईज 99% मुलं किंवा आज आपल्या ह्याच्यात जर तू सक्सेसफुल, कितीतरी कलाकार तू बघून घे, डॉक्टर झालेले आहेत आणि त्याच्यानंतर बॉलिवूड, हॉलिवूड, Engineer, मराठी ह्याच्यात आलेले अगदी, आहेत. अगदी. का तर Engineering आई वडिलांनी सांगितलं म्हणून मी डॉक्टर द्यायला. झालो. बरोबर. आणि नंतर मला कळलं की माझी आवड म्हणजे आपले डॉक्टर श्रीराम लागू वगैरे सुद्धा कितीतरी आहेत अशी की डॉक्टर उदाहरणं. झाले, अगदी, अगदी. मेडिकली हे झाले आणि नंतर त्यांनी की आर्ट आणि काय नाव कमवले. हो. सो यू हॅव Dr. टू सलील अंडरस्टँड, कुलकर्णी. हां, यू हॅव टू आत्ताच्या अंडरस्टँड काळामध्ये, दॅट अगदी. की प्रत्येक मूल हे त्या लेवलचं बरोबर. टॉपर नसणार आहे आणि इट्स अ टॅपिंग. बरोबर. लेट द चाइल्ड एन्जॉय दॅट प्रोसेस. आणि त्यामुळे काय होईल हे जर थोडं समजून घेतलं ना तर आपोआपच पालकांचा, मुलांचा, दोघांचाही स्ट्रेस कमी होणार आहे. कारण आपण आता जे बोलतोय त्याच्यामध्ये आपला मेन उद्देश हा आहे की मुलांचा आणि पालकांचा स्ट्रेस कमी कसा होईल. तर पालकांनी थोडंसं हे लक्षात घेतलं आणि मुलांनी सुद्धा की प्रत्येक विषयात मी पहिला नाही येणार आहे. एक दुसरं काय होतंय माहिती का, हल्ली आपण आपल्या मुलांना एका बबलमध्ये ठेवतो. ओके, वी हॅव क्रिएटेड अ बबल फॉर देम. त्यांना नाही ऐकून घ्यायची सवयच नाही आहे की अगदी अर्ध्या मार्कासाठी सुद्धा पेरेंट्स की म्हणजे एक मुलांची टेंडन्सी माझ्या काय लक्षात आली माहिती का, वेन दे कम टू मी की हाफ मार्क मी का कट केला, ते असं मला विचारत नाहीत की मॅम व्हॉट इज माय मिस्टेक, कुठे मार्क गेला हे नाही विचारत, माझा मार्क तुम्ही का कट केला. हाऊ टू इम्प्रूव्ह हा स्कोप नाहीये आता, हे विचारत नाहीये ते वाय यू कट माय मार्क. सो ते जे मार्किंग स्कीम किंवा मार्क्स ओरिएंटेड फक्त जे आहे ना ते कमी व्हायला पाहिजे. दॅट वी हॅव टू रिड्यूस. आणि दुसरं काय होतं, एक इझी मनी विथ कम्पेअर टू आपल्या पेरेंट्सशी जो बघशील तर आपल्या जनरेशनकडे पैसा आलेला आहे पहिल्यापेक्षा. आणि नक्कीच. मला हे नाही मिळालं म्हणून मी माझ्या मुलाला देणार. सो ते प्रत्येक क्षेत्रातच हे होत झालं जातंय. की तेव्हा मी नाही हे करू शकले तर तू, मी कुठेतरी आपली स्वप्न किंवा आपल्या इच्छा आकांक्षा आपण त्या मुलावर प्रेशराईज करतोय, पुश बरोबर. करतोय. आणि जेव्हा ते 11वी 12वीत जातात, ओके 10वी पर्यंत तुम्ही एका सिक्युअर्ड बबलमध्ये मी म्हटलं तसं ठेवता. बरीचशी मुलं तू बघ की 10वीला अगदी ते टॉपर असतात, 98-99%. एकतर हल्ली आपण तो जोक ऐकला होता तसं की ताप आल्यासारखं हल्ली पर्सेंटेज येत आहेत. बरोबर आहे, अगदी बरोबर. त्यामुळे आणि 11वी 12वी ते आर नो वेअर. का तर तुम्ही त्यांना त्या बबलमधनं ऑल ऑफ अ सडन बाहेर काढलं आणि मग तुम्ही म्हणता ओके नाव यू हॅव टू स्विम ऑन युअर सेल्फ. सो त्यामुळे बघ मध्ये जे आपण कोटा सुसाइडल केस ऐकल्या, आज मी सकाळी न्यूजपेपरमध्ये वाचत होते की कोटामधनं एक मुलगा गायब झालेला होता, तो शिमलाला सापडला जस्ट बिकॉज ही कांट टेक द प्रेशर. किंवा चेन्नईच्या ज्या मुलीचं नीटच्या नंतरचं जर तिने जे सुसाईड केली. सो हे का होतंय, का तर तुम्ही मुलाला थ्रूआउट, एक अगदी छोटं एक्झाम्पल द्यायचं तर थ्रूआउट मुलाला तुम्ही स्विमिंग ट्यूब किंवा स्विमिंग इक्विपमेंट प्रोव्हाइड करून पूलमध्ये स्विमिंग करायला शिकवलं आणि नंतर तुम्ही त्याला नदीत किंवा समुद्रात फेकताय अँड नाव यू हॅव टू डू ऑन युअर ओन. सो विच इज नॉट करेक्ट. सो ते पण एक पेरेंट्सना समजायला पाहिजे की मेक दॅम इंडिपेंडेंट. चुका होऊ द्या ना, बरोबर, चुकातनं शिकू द्या, करू द्या, खाली जाऊ द्या, भांडू द्या, त्याच्यातनं त्यांची एक जी पर्सनल डेव्हलपमेंट होईल दॅट विल बी टोटली डिफरंट. बरोबर आहे. तू म्हणतेस ते की मुलांना पराभव म्हणण्यापेक्षा एक फेल्युअर सहन करू दे किंवा, पण म्हणजे नक्की काय करायचंय, म्हणजे ठीक आहे प्रॅक्टिकली ठीक आहे हे बोलणं की तुम्ही फेल्युअर सहन करू द्या, पण जेव्हा पालक आणि मूल यांच्यामध्ये जेव्हा त्या इंटरॅक्शन्स होत असतात तेव्हा पालकांनी एक्झॅक्टली काय करायचंय, म्हणजे त्यांना काय सांगायला पाहिजे अशा वेळेस मुलांना. कारण खूपदा काय होतं ना, ह्या चर्चा खूप होतात पण एक कॉन्क्रीट काहीतरी असं नाही सांगितलं जात. तर डिफीट सहन करा म्हणजे काय, बेसिकली तुला सांगू का, यू कांट बी सो फॉर्मल. तुम्ही असं सडनली 12वीत आल्यावर तू तुझ्या मुलाला म्हणू शकत नाही ना की हा तू आतापर्यंत फर्स्ट होतास, आता तू फेल झालास तरी चालेल. एक्झॅक्टली. इट शुड स्टार्ट राईट फ्रॉम स्टँडर्ड नर्सरी की कम्युनिकेट करा. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे कम्युनिकेशन काय राहिलंय ग, आपण लहान होतो तेव्हा तू आठव, आपण आपल्याकडे वी वर सो फॉर्च्युनेट चारुता, आपल्याकडे टीव्ही नव्हता, एक दूरदर्शन, मोबाईल वगैरे तर दूरच राहिलं पण टीव्ही सुद्धा नव्हता. येस, एक दूरदर्शन होतं, ते रात्री 9 वाजता काहीतरी प्रोग्राम दाखवायचे किंवा संडेज. ओके, अदरवाईज आपल्याला असं सेपरेट फॅमिली टाइम काही गरज नव्हती, वेगळा काढण्याची दिवसभर बस फॅमिली टाइम. आई येता जाता बदडायची, आई येता जाता फटके द्यायची,
दॅट वॉज फॅमिली टाइम. आणि त्याच्यात कुठेही मनाला लागलं नाही वगैरे नाही असलं नाही काही नाही होत तसं नव्हतं. काहीही नव्हतं. बरोबर. आणि विच आय फील की आपल्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी ते फार त्याचा चांगलं खूप झालं. फायदा झाला सो नक्कीच. आता काय होतंय माहिती का की अनफॉर्च्युनेटली म्हण किंवा गरज म्हण काळाची, पेरेंट्स पण बिझी आहेत. बोथ द पेरेंट्स, वेळ, आई वडील खरंच आहे. दोघांनीही अर्न करणं गरजेचं आहे. अगदी, त्याच्यात अगदी. आपण कुणालाच ब्लेम करणार नाही. समटाईम त्यांच्या ओन आयडेंटिटीसाठी सुद्धा जॉब करणं करावं किंवा लागतं, काहीतरी बरोबर. काम करणं हे गरजेचं आहे. यू कांट ब्लेम देम. पण जो वेळ मिळतो तो तुम्ही क्वालिटी टाइम किंवा त्याच्याशी करा. बोला. आणि ते बोलणं शुड नॉट बी ओनली रिगार्डिंग स्टडीज. अगदी तो फक्त बरोबर. अभ्यास आणि किती अभ्यास केला रे, काय झालं रे, हे नाही. ओके, मूल घरी आल्यावर तुम्ही काय करता, तुम्ही काय बोलता ते मग ते सुद्धा काही असू देत, त्याचे मित्र मैत्रिणी, Exactly. तो काहीतरी, तो किंवा ती शाळेतला अगदी म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये, पण तो तुम्ही घ्यायला पाहिजे. तो काय सांगतोय, ती काय सांगते, संवाद साधा. संवाद साधा म्हणजे काय, तर पुन्हा तेच संवाद साधा म्हणजे पालकांनी नक्की व्हॉट आय काय वॉन्ट टू करायचं. से की हे परीक्षेतलं असं नाहीये की आम्ही जे देतो की आप और आपका मित्र Syllabus. बाजार में मिले और अब आप क्या बात करेंगे. इट इज नॉट लाईक Correct. दॅट. मूल घरी आल्यावर नॉर्मली की काय रे, कसा गेला रे दिवस, काय म्हणल्या टीचर्स, काय केलं. पण आपल्याकडे काय होतं, डायनिंग टेबलवर कम्युनिकेशन सुरू होतं आणि ते शेवटी मूल हातपाय आपटून रडण्यापाशी संपतं. का तर आपण त्या बिचाऱ्यांनी काही सांगायला गेला. आज ना टीचरनी आम्हाला असं सांगितलं, म्हणजेच तू काहीतरी केलं असशील, तू काय केलंस. सो दॅट शुड बी देअर. एक कम्युनिकेशन आणि एक सूचना. एकतर लेक्चर देणं म्हणजे मी पुन्हा त्याच्यात पालकांचा दोष आहे जसं म्हटलं तसं वेळच नसतो. जो वेळ असतो त्याच्यामध्ये, पण तुम्ही हा वेळ काढा जेणेकरून तुमच्या मुलांमध्ये आणि तुमच्यामध्ये खरोखर ज्याला संवाद म्हणतात तो घडेल, की त्याच्या आवडीच्या विषयावरती. मग तो अगदी सिनेमा असेल, नंतर अगदी कुठलं तरी फालतू रील असेल, एखादा जोक असेल, पण तो तुम्ही जेव्हा आधी त्याच्याशी बोलाल, त्याच्यात इंटरेस्ट घ्याल, तेव्हा आपोआपच मूल तुमच्याकडे तुम्हाला उत्तर द्यायला, म्हणजे तुमचा जो अभ्यासाचा प्रश्न आहे त्याला तो पॉझिटिव्हली घेऊ शकेल. आय वुड लाईक टू टेल ओव्हर हिअर. आम्ही म्हणजे असं एक ट्रायल एरर काइंड ऑफ थिंग केलेली होती, विच हेल्प मी अ लॉट. मी काय केलं होतं माहिती का, माझ्या 5 चुका आणि तुझ्या 5 चुका, ओके, रात्री झोपताना, आणि इट हेल्प मी अ लॉट. अच्छा, ओके, मग आज तू काय केलं, हां आई मग मी असं झालं, आई मग ना मी त्याला पुश केलं, आई मग ते मी ढकललं, आई मग मला मॅम असं म्हणली, ते चुकलं. आणि मग मी पण त्याला सांगायचे की हो रे, आज रस्त्यावर जाताना ना माझ्या हातने असं झालं, किंवा आज एका मुलाला ना मी क्लासमध्ये उगीच रागवले आणि लेटर मुलं म्हणायला लागले की मॅम तो बोललाच नव्हता, आणि देन वी लाफ्ड. पण त्याच्यातनं काय होतं की मुलांना हे कळतं की हा माझे पेरेंट्स पण चुकतात, आणि मलाही ते आहे की म्हणजे थोडंसं एक मला लिवे आहे की मी चुकू शकतो, आणि त्यांनी मुलं जास्त क्लोज येतात. सो कम्युनिकेशन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कम्युनिकेशन डोंट रिस्ट्रिक्ट इट टू ओनली स्टडीज. फक्त अभ्यासापुरतं कम्युनिकेशन तुमचं हे करू नका. घरात काय चाललंय, अगदी मी मध्ये एक रिसेंटली एक कोट वाचला होता चारुता, की तुमचा मुलगा जर प्रत्येक ह्याच्यात अकॅडमिकमध्ये टॉप असेल, जर लँग्वेजेसमध्ये टॉप असेल, मॅथ्समध्ये टॉप असेल, पण जर त्याला रिअल लाईफ सिच्युएशन फेस करता येत नसेल तर इट्स अ फेलियर. दॅट शुड नॉट हॅपन. ते कधीही होता कामा नाही. रिअल लाईफ सिच्युएशन म्हणजे EQ, लाईफ स्किल किंवा लाईफ स्किल आणि EQ. येस, EQ डेव्हलपमेंट इज मोस्ट इम्पॉर्टंट. जर मुलाचं EQ डेव्हलप झाला तर त्याला कुठंही सक्सेस आरामात मिळू अगदी शकते. बरोबर आहे. आणि हल्ली स्टडी आहे की मुलांचा EQ कमी होत चालला आहे आणि IQ वाढत चाललेला आहे. कदाचित ती काळाची गरज असेल, पण मग इथे पालकांचा रोल जास्त महत्त्वाचा आहे की मुलाचा इमोशनल कोशंट कसा वाढेल. आणि अजून एक महत्त्वाचं की हे जे आपण आता संवादाचं बोललो की संवाद पालकांनी आणि मुलांनी संवाद साधायला पाहिजे. तर ह्यातनं होईल काय माहिती आहे का, की एकतर अभ्यासाचं ते मुलं जास्त तुमच्याशी ओपन अप होतील, ही एक गोष्ट झाली. आणि पूर्ण ब्लँक झाली. नाही, काय होतं माहिती का, विषयच असा आहे की ब्लँक थोडंसं होणार तसं, आणि हे नॅचरली आहे. फक्त तुम्ही सक्सेसचा संबंध पैशाशी जोडू नका. तू उद्या डॉक्टर झाला तर तुला एवढे पैसे मिळतील, तू जर उद्या IIT केलं तर तुला एवढे पैसे मिळतील, हे करू नका. तू एक चांगला माणूस होणं, किंवा तुला तुझ्या जॉबमध्ये सॅटिस्फॅक्शन असायला पाहिजे, किंवा तू जे काही करतोयस
त्याच्यातनं येस सोर्स ऑफ अर्निंग तर पाहिजेच ग. दॅट यू कांट से की माझा मुलगा हे गरजेचंच करतोय आणि आहे. त्याला हो. पैसे मिळत नाहीये, ते शक्य नाही. बरोबर. वी हॅव टू बी व्हेरी प्रॅक्टिकल. पण सक्सेस आणि पैसे ह्या दोन गोष्टींना कनेक्ट करायचा तो प्रयत्न त्याचा करू एक नका. भाग आहे. पैसा हा तुम्ही सक्सेसफुल यशाचा एक भाग आहे. तुम्ही सक्सेसफुल झाला तर तुम्हाला पैसा मिळणारच आहे, पण तुम्ही सक्सेसफुल तेव्हाच व्हाल वेन यू आर हॅपी इन दॅट प्रोफेशन. बरोबर. तेव्हा तुम्ही तुमचं 110% देऊ शकता आणि तेव्हाच तुम्ही ऑटोमॅटिकली पुढे जाऊ शकता. सो हे पेरेंट्सनी कम्युनिकेट करायला करणं पाहिजे. गरजेचं आहे. सेकंड थिंग असं आहे की एक लक्षात घ्या, तू आधी पण म्हणलीस की हल्ली पेरेंट्स म्हणजे दोन ओपोनंट टीमच्या ह्याच्यात बघतात, की म्हणजे मुलगा एका ह्याच्यात आणि आई बाबा एका ह्याच्यात. इट शुड नॉट बी लाईक दॅट. तुम्हाला हे लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्ही आणि मूल एकच टीम आहात आणि तुमच्या दोघांचा पण गोल एकच आहे, त्या मुलाची सक्सेस, त्या मुलाला हॅपीनेस. बरोबर. मोर दॅन सक्सेस, Such a त्या मुलाचा happiness, हॅपीनेस. yes, फार ओके, हे गरजेचं आहे. सो प्लीज डोंट ट्रीट दॅम ॲज अ ओपोनंट की हा आज मी बघते आज हा कसा अभ्यास करत नाही. डोंट डू दॅट. करेल, हळूहळू सवय लागेल. डिसिप्लिन लावा ना. बरोबर. तुम्ही स्वतः आधी डिसिप्लिन मध्ये राहा ना, आणि ऑटोमॅटिकली त्या- इट विल कम. आणि लाईफ स्किल्स बद्दल जे तू मगाशी म्हणालो आपण की मुलांना खरंच म्हणजे अभ्यास शिकवला जातो, सगळं शिकवलं जातं, पण जी लाईफ स्किल्स म्हणजे जी प्रॅक्टिकली त्यांना काय काय गरजेची करायला आहे. पाहिजे आयुष्यात, त्याच्यामधला फार महत्त्वाचा भाग म्हणजे टाइम मॅनेजमेंट. मला वाटत नाही की कुठेच म्हणजे मला वाटतं फक्त प्रोफेशनल लेवलला जेव्हा जातात तेव्हा कुठेतरी हे विषय येतात, पण टाइम मॅनेजमेंट हे लहानपणापासून पालकांनीही करायला पाहिजे आणि मुलांनीही करायला नाही. पाहिजे. हे बघ, आता हे इथं पण कसं होतं माहिती का, तू शाळेपासून बघ. ओके, 1ली टू एक 4थी 5वी पर्यंत आपले जे पिरियड्स असतात, लेक्चर्स असतात, त्यांची टाइम ड्युरेशन असते 30 मिनिट्स. बरोबर. ओके, कमी असतात. 5वी टू 10वी जेव्हा आपण येतो तेव्हा 35 टू 40 मिनिट्सचे ठेवले जातात. 11वी 12वी आणि कॉलेज समटाईम 1 hour वगैरे ठेवलं जातं. का तर सायकोलॉजिकली सुद्धा तो एज ग्रुप त्या वेळेपेक्षा जास्त Attention span नाही. तेवढा अटेन्शन असतो. स्पॅन त्यांचा कमी होतो. बरोबर. आपण कॉन्फरन्सेसला जातो, आपण वर्कशॉपला जातो, बरोबर. एक तासानंतर आपल्याला break सुद्धा असतो. 1 तासानंतर ब्रेक दिला जातो, काहीतरी आईस ब्रेकिंग Activity, ऍक्टिव्हिटी केली coffee, जाते, काहीतरी कॉफी ब्रेक असं. होतो, सम काइंड ऑफ थिंग. सो हे पेरेंट्सनी समजून घ्यायला पाहिजे. टाइम मॅनेजमेंट तेव्हाच येणार वेन यू विल अंडरस्टँड युअर चाइल्ड. कित्येक घरांमध्ये किंवा कित्येकदा काय होतं माहिती का गं, तो मुलगा 40 मिनिट्स अभ्यास करून आलेला बाहेर असतो आणि आई लगेच आल्या तू जेव्हा बघा बाहेरच असतोस. सो दॅट शुड नॉट बी देअर. थोडं की समजून प्रत्येक घ्यायला मुलाच्या एज प्रमाणे, आणि एज प्रमाणे म्हणण्यापेक्षा प्रत्येकाच्या कपॅसिटी प्रमाणे. अगदी बरोबर. 35 मिनिट्सपेक्षा जास्त आपण पेपर करेक्शन करतो. ओके, 20 मिनिट्स किंवा 3 पेपर झाले म्हणजे मी माझं एक्झाम्पल देईन की 35-40 मिनिट्स नंतर मी पण स्वतः स्ट्रेच करते, break, इकडे तिकडे yes. बघायला लागते, थोडंसं काहीतरी हे करते अगदी बरोबर. आणि मग त्याच्यानंतर अगेन ओके चला नेक्स्ट 3 पेपर आपण काढूया. नाहीतर होऊ नाही शकत. नाहीतर होत One go नाही. मध्ये. तुम्ही नुसतं वाचता, नाही. आन्सर्स तुम्ही Correct, वाचता, पण correct, तुम्ही correct. मार्किंग करू शकत नाही नाही. करू शकत. बरोबर आहे. सो हे समजून घेणं. दुसरं, मुलाची मेंटल हेल्थ और फिजिकल हेल्थ. ओके, का तर एक टीन एज मुलाला एस्पेशली, मी इथं ना मुलांचं म्हणजे जेंडर वाईज आय विल गो, बॉयज एस्पेशली, त्यांना 7.5 ते 8 तास झोप लागते, पण आपण देतो नाही. का तर मी रात्री माझ्या मुलांनी 1 वाजेपर्यंत अभ्यास केला असेल, पण मी सकाळी 5:30ला उठते तर उठ लवकर अभ्यासाला बस. अरे पण त्याचा ब्रेन चालणार नाही. बरोबर. आणि हे सायकोलॉजिकली, सायंटिफिकली, मेडिकली प्रूव्हन आहे की दे नीड दॅट मच स्लीप. सो ते मुलाच्या बाबतीत फार गरजेचं आहे की त्याला 7-7.5 तास ही झोप मिळणं. का तर उपयोग नाही ना गं. ठीक आहे, तुम्ही उठवा, तो बिचारा घाबरून बसेल, पण शिरला पाहिजे ना, डोक्यात तेवढं जायला डोक्यामध्ये. पाहिजे, बरोबर. इनपुट आउटपुट दोन्ही मिळायला पाहिजे ना. काहीच होत नाही. आणि ना ह्याच्यामध्ये आता हे बोलताना एक लक्षात आलं की ह्याच्यामधून ना पालक आणि मुलांच्या रिलेशनशिपचा सुद्धा हे आहे ना ग शेवटी, की असं जर सतत होत राहिलं तर पालक मुलांच्या ऑफकोर्स रिलेशनमध्ये गॅप येणार आहे. आणि ती जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही हे म्हणजे दोघांनी, पालकांनी पण आणि मुलांनी पण हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. पुन्हा तेच की त्याच्यामध्ये संवाद साधला तर Yes. मला असं वाटतं 90% प्रॉब्लेम्स दूर होतील. दुसरं अजून मला एक हे करायचं ना ह्याच्यात, की आपल्याकडे काय होतं माहिती का, आपण मुलांना लहानपणी लाईक 1st स्टँडर्ड ऑनवर्ड्स खूप साऱ्या क्लासेसला इंट्रोड्यूस करतो.
ओके, बॅडमिंटन हो लावायचं, स्विमिंग हो माझ्या मुलाला यायलाच पाहिजे, प्रत्येकाला अगदी वरच्या लेवलला जायचं असतं. ओके, सो ते सगळं करायचं. आणि 9वीचा एंड आला, 10वीचे क्लासेस सुरू झाले की सगळं बंद केलं जातं. आता 10वी, आता 12वी, म्हणजे आपणच एक असं एक बरोबर हे क्रिएट करून ठेवलंय फार मोठं की 10वी 12वी म्हणजे काहीतरी असं राक्षस असल्यासारखं आणि तुझं सगळं बदलणार आहे. सो प्लीज डोंट डू दॅट. वी कॅन रिड्यूस, डोंट स्टॉप इट टोटली. का तर त्या मुलाच्या फिजिकल डेव्हलपमेंटच्या ह्यानी, जसं मी म्हटलं झोप, तेवढंच रिक्रिएशन पण गरजेचं आहे. कित्येकदा मी अशाही पेरेंट्सना भेटते की जे आम्हाला सांगताना की मॅम ती त्या क्लासला जाते, तो त्या क्लासला जातो, हे होतं, पण ना त्यांना ना या गोष्टीसाठी म्हणजे या पर्टिक्युलर क्लाससाठी अकॅडमिक वेळ मिळत नाही. आणि ते एकदा मी चुकून बोलून गेले, येस ही नीड्स रिक्रिएशन टाईम. ओ मॅम वी डिडंट थिंक अबाउट दॅट. खिसगंटीत पण म्हणजे नाहीच रिक्रिएशन नाहीच. हा, मी 10वी आली की सगळं बंद, फक्त हा. आणि मग काय होतं ग, त्याचा इफेक्ट होतोय त्यांच्या फिजिकल हेल्थवर. वजन वाढणं, अगदी बरोबर. वजन वाढलं की लेथार्जी एक येते अंगात. मग खाणं वाढणं एका जागेवर. ॲक्च्युली तू आपल्याकडे बघ, भारतातली मुलं 11वी 10वी 11वी 12वी ह्याच्यात काय असतं, एका खुर्चीवर बसायचं, खायचं प्यायचं, अभ्यास करायचा, बस. त्याच्या व्यतिरिक्त त्यांना काहीही दिलं जात नाही. आणि मग आम्ही त्याला सगळ्या फॅसिलिटीज देतोय. अरे पण त्याच्या मेन फिजिकल डेव्हलपमेंटसाठी तुम्ही काय करताय? फिजिकल डेव्हलपमेंट एक झालं आणि मेंटल म्हणजे एखादा म्युझिक क्लास इंट्रोड्यूस. हा, एक्झॅक्टली. मग एखाद्याला नाही, मी स्पोर्ट्स मध्ये, आता मला स्वतःला विचारशील तर मला खूप काही स्पोर्ट्सची वगैरे आवड नाहीये. माझं रिक्रिएशन, मला जे आवडतं ते वेगळं आहे. ओके, पण त्याच्यासाठी पण मला असं म्हणायचं की जे टाईम मॅनेजमेंट आपण बोललो त्याच्यामध्ये एक टाईम टेबल, सहसाच बऱ्याचशा घरांमध्ये टाईम टेबल केलं जातं, स्पेशली 10वी 12वीला. त्याच्यामध्ये तो एक जो वेळ आहे, मग तो अर्धा तासाचा असेल, 1 तासाचा असेल, दॅट डिपेंड्स अपॉन युअर टाईम टेबल अँड स्केड्यूल. पण तो जो वेळ आहे रिक्रिएशनचा, मग तो खेळातला असेल किंवा म्युझिक, डान्स, काही ड्रॉइंग, काही असेल, तो ठेवायलाच पाहिजे. 10वी आली म्हणून सगळं बंद, 12वी आली म्हणून सगळं बंद, हे होता कामा नाही. सो बेसिकली बघ, म्हणजे मी असंच तुला सांगेन की वी हॅव टू सम अप. का तर हा जो विषय आहे ना, आपण खूप वास्ट आहे. त्यामुळे एकच आहे की एक तर आपल्या मुलाची कपॅसिटी ओळखा. दर इज नथिंग रॉंग की कपॅसिटी समजून वागण्यात, दर इज नथिंग रॉंग, रादर तुम्हाला त्याचे फायदेच मिळणार आहेत. दुसरं, त्याच्यामध्ये कुठं त्याला कमी लेखायचं किंवा कमी करायचं, डेफिनेटली नाही. हे तुमच्याच मुलाच्या भविष्यासाठी आणि तुमच्या दोघांच्या रिलेशनशिपसाठी. दुसरं म्हणजे तुमचं कम्युनिकेशन, ते अतिशय महत्वाचं आहे. आणि कम्युनिकेशन करताना हे फक्त अकॅडमिक नसायला पाहिजे. कम्युनिकेशन शुड बी 2 वे कम्युनिकेशन. तेव्हाच ते कम्युनिकेशन म्हटलं जाईल. आपणच फक्त बोलतोय आणि ते मूल मान खाली घालून ऐकतोय, दॅट इज नॉट कम्युनिकेशन, दॅट इज मोनोलॉग. वन वे, इट्स अ मोनोलॉग. आणि मग मुलं ऐकतात पण ते आत घुसत नसतं. ते नो, अरे हे नेहमीच लेक्चर आहे, सोडून दे. दॅट शुड नॉट हॅपन. त्यांच्या जगात पण जायला पाहिजे. तिसरं म्हणजे मुलांचा EQ, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. की EQ वाढवायला बघा. IQ, येस, एव्हरी चाइल्ड हॅज हिज ओन IQ. तुम्ही IQ एका लेवल नंतर वाढवू शकत नाही, पण EQ डेफिनेटली तुम्ही वाढवू शकता. सो EQ वाढवा, खूप जास्त हे करा त्या मुलाशी. आणि टाइम मॅनेजमेंट. आणि ओव्हरऑल ह्याच्या सगळ्यात की पेरेंट्सनी पण एक डिसिप्लिन करायला पाहिजे. आणि ठीक आहे, इफ दे फेल, एक फक्त लक्षात ठेवा की तुम्ही एकीकडे खूप प्राऊड फील करता की माझ्या मुलाला 98% मिळाले, माझा मुलगा JEEला सक्सेसफुल झाला, दॅट्स बेस्ट. त्याच्यात काहीच वाद नाही व्हायलाच पाहिजे. म्हणजे ॲज अ पेरेंट ते तुमच्यासाठी आहेच. ओके, पण जर का तो मुलगा उद्या तुमच्या स्ट्रेसमुळे, जे आपण हल्ली एवढ्या केसेस ऐकतो, उद्या जर तुमचं ते मुलंच राहिलं नाही ग अनफॉर्च्युनेटली, तर त्या पर्सेंटेजची काय तुम्ही माळ घालून पुढे वाढणार आहात? ते तर गेलंच ना. सो जस्ट टू सम अप, लाईक की आपल्या मुलाला तो तुमचा एक पार्ट आहे आणि तुम्ही दोघंही एका टीम मध्ये आहात. एका टीम मध्ये आहात. यू आर ओपोनंट्स, यू आर नॉट एनिमीज. अँड देर इज नो विन अँड लॉस सिच्युएशन. जर विनिंग झालं तर दोघंही जिंकणार आहात, आणि इफ यू लूज दॅट विल बी व्हेरी बॅड. बरोबर. पण लूज म्हणजे काय म्हणते, लूज म्हणलीस तू आता, इफ यू लूज,
लूज म्हणजे कसं रिलेशनशिप येस लूज आणि यू आर नॉट लुझिंग ऑन पर्सेंटेज वाईज. Correct. पर्सेंटेज तो मुलगा ड्रॉप घेऊन परत करू शकेल अगदी बरोबर. की किंवा त्या मुलाला पण हे समजायला पाहिजे की माझे पेरेंट्स जे मला म्हणतात ते चुकीचं नाहीये. म्हणजे इथं ना मी तुला दोन्ही साईडनी हे करायला प्रयत्न करीन की पेरेंट्सनी तर आपण जे आता पॉइंट्स बोललो ते समजून घ्यायलाच पाहिजेत, पण ॲट द सेम टाइम मुलांनी पण समजायला पाहिजे की पेरेंट्स आर नॉट युअर एनिमीज. ते तुमचे शत्रू नाही आहेत. त्यांना एक पिंच आहे की कदाचित मी हे जर असं केलं असतं किंवा मी जर ही चूक केली नसती तर आज माझं वेगळं करिअर असतं. सो दे आर ट्राईंग टू पुट दॅट. हे मुलांनीही समजून घ्यायला पाहिजे. हल्लीच्या मुलांचे पण पेशन्स लेवल कमी झाल्यामुळे आणि एक्सपोजर त्यामुळे पण काय झालंय की ते प्रत्येक गोष्ट थोडीशी वाकड्यातच घेतात. सो हे मुलांनी पण समजून घ्यायला पाहिजे की तुमचे पेरेंट्स तुमच्यापेक्षा मिनिमम 24 वर्ष 25 वर्ष तरी मोठे आहेत. म्हणजे त्यांनी जग पाहिलेलं आहे, अनुभव आहे म्हणून ते काहीतरी सांगतायत. सो प्लीज अंडरस्टँड युअर पेरेंट्स. तुम्ही जेव्हा छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्ही तुमचं म्हणजे जीवन और लाईफ यू आर ट्राईंग टू किल युअर सेल्फ, यू आर ट्राईंग टू सुसाईड. सो तेव्हा एक विचार करा की तुम्ही तुमच्यानंतर तुमच्या पेरेंट्सने कुणाच्या जीवावर जगायचं. बरोबर आहे. हे समजून घ्यायला पाहिजे. आणि फेल्युअर जे आहे तर ते त्यांना हे करू दे. फेलियर फेस करता यायलाच पाहिजे का तर फेलियर नंतर जे तुम्हाला सक्सेस मिळणार आहे ते तुम्ही कधीही विसरणार. आणि त्यावेळेस पेरेंट्सची ड्युटी ही आहे की त्याला तो एक कम्फर्ट द्यायचा आहे तुम्हाला की ठीक आहे आता झालं ना, यापुढे तू जास्त प्रयत्न कर हे सांगून. आणि त्याच्यामध्ये कुठेही कमीपणा वाटण्याचं काहीही कारण नाही. बघ फेलियर का झालं कारण शोधणं फार गरजेचं नाही. आणि त्याच कंटिन्युअस तू फेल झाला या गोष्टीवर स्ट्रेस करण्यापेक्षा तुम्ही इंट्रोस्पेक्ट करायला शिकवा मुलाला की कुठं चुकलं, इंट्रोस्पेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मग त्याच्यातनं उपाय शोधून त्या मुलाला सक्सेस कसा मिळेल याकडे जास्त बघणं गरजेचं आहे. खूप छान. तुला बरं वाटलं ऍक्च्युली? हो ग खूप. म्हणजे ऍटलीस्ट नेक्स्ट टाइम जेव्हा पेरेंट्स येतात भेटायला तेव्हा ऍटलीस्ट सांगता येईल की काय चाललंय. आणि आय जस्ट होप की थोड्या जरी पेरेंट्स पर्यंत आपलं हे पोहोचलं किंवा मुलांपर्यंत. आपण पण काय अगदी 100% बरोबर एक्सलंट पेरेंट्स नाही आहोत दोघी सुद्धा. वी आर ऑल्सो लाईक न्यू एज पेरेंट ओनली. पण ऍटलीस्ट जरा थोडं तरी म्हणजे मनातलं बाहेर पडलं तरी. पण आता फक्त या मुलांना की त्यांनी परीक्षेत छान करावं, त्यांच्या कपॅसिटी प्रमाणे त्यांनी हे करावं. चल विश करूया आपण मुलांना ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. आणि रिलॅक्स राहा आणि पेपर लिहा, त्याचा फायदा खूप होतो. आणि पालकांसाठी सुद्धा की जास्तीत जास्त मुलाला कम्फर्ट देण्याचा प्रयत्न करा आणि तुमची रिलेशनशिप त्यामुळे नक्कीच सुधारेल. अँड आय वॉन्ट टू ॲड ईच चाइल्ड इज युनिक. प्रत्येक मूल हे युनिक आहे. प्रत्येक मूल स्वतःमध्ये एक वेगळीच कपॅबिलिटी, वेगळी कपॅसिटी घेऊन जन्माला आलेलं आहे. सो बिलीव्ह ऑन देम. आणि ही जनरेशन आणि ओळखा आणि ही जनरेशन डेफिनेटली आपल्यापेक्षा एक्स पुढे आहे. सो वी हॅव टू अंडरस्टँड देम, वी हॅव टू बिलीव्ह ऑन देम की येस माझं मूल काहीतरी वेगळं करेल आणि चांगलं करेल. बी पॉझिटिव्ह. ऑल द बेस्ट टू ऑल 10th and 12th स्टँडर्ड स्टुडंट. ऑल द बेस्ट. आणि आमचं चॅनल प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन. आता आम्ही लवकरच मार्चमध्ये आणि मार्चमध्ये अगं विमेन्स डे. ओके. सो खूप वेगळा एका इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आम्ही येणार आहोत का तर म्हणजे दोघी बायका आहोत सो ऑब्व्हियसली. आणि त्यामुळे खूपसे असे प्रश्न की जे आम्हाला लोकांबरोबर म्हणजे आम्हाला पडतात आणि आम्हाला शेअर करायचे. सो विल बी डेफिनेटली देअर. आणि आमचा व्हिडिओ शेअर पण करा आणि तो प्लीज डाउनलोड करू नका, डायरेक्ट शेअर करा कारण त्याचा थोडासा आम्हालाही उपयोग होईल. तर थँक्यू. बाय.